तर नमस्कार मित्रांनो, मी आज घेऊन जाणार आहे तुम्हाला छत्रपती संभाजीनगर येथील खुलताबाद देवस्थान येथे। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन चालणार आहे छत्रपती संभाजीनगर येथील देवस्थान खुलताबाद भद्रमारुती येथे। तुम्ही जर बाईकने येणार असाल तर एकदम तुम्हाला टोल फ्री येथे येणार आहे, आणि जर तुम्ही कारने येणार असाल तर तुमचा 60 रुपये टोल इथे कट होणार आहे। छत्रपती संभाजीनगर शहर हे आपल्या ऐतिहासिक आहेच मित्रांनो, त्यापैकी 52 दरवाजेचं शहर आपल्या छत्रपती संभाजीनगरला म्हटलं जातं, त्यापैकी हा एक दरवाजा आहे मित्रांनो। पुढेच येतात तुम्हाला दौलताबाद गाव लागणार आहे मित्रांनो। या गावाला भरपूर जण अशी भेट देत असतात मित्रांनो। छत्रपती संभाजीनगर हे आपलं खास गाव आहे मित्रांनो। इथं भरपूर सारे पर्यटक भेटण्यासाठी येत असतात, फॉरेनर्स वगैरे येत असतात। इथं देवगिरी किल्ला नजदीकच आहे मित्रांनो। अगर तुम्हाला व्हिजिट करायचं तर मित्रांनो नक्कीच तुम्ही करू शकता। इथं फॉरेनर्स आले होते मित्रांनो, बघू शकता तुम्ही। त्यानंतर पुढे येणार तर मित्रांनो तुम्हाला दौलताबादचा घाट लागणार आहे मित्रांनो। घाटामध्ये आल्यानंतर तुम्ही निसर्गरम्य वातावरण बघू शकता। मस्तपैकी तुम्ही तुमच्या मित्रांना घेऊन इथे फिरायला येऊ शकता। त्यानंतर तुम्हाला तर मी म्हटलंच होतं 52 दरवाजे असणार आपलं ऐतिहासिक शहर आहे, त्यापैकी हा एक दरवाजा आहे मित्रांनो। त्यानंतर आल्यानंतर तुम्हाला खाली इथं बजरंगबलीचे मित्रांनो मंदिर बघायला भेटतं। त्यानंतर तुम्ही इथे S2 वॉटर पार्क आहे, तिथेही तुम्ही फिरायला जाऊ शकता आपल्या मित्रमैत्रिणीसोबत। तुम्ही जे छत्रपती संभाजीनगरमध्ये आल्यानंतर तुम्हाला दौलताबादचा घाट सुद्धा मित्रांनो बघायला भेटतो। तुम्ही तुमच्या मित्रपरिवारासोबत इथं निसर्गरम्य वातावरणामध्ये फिरायला येऊ शकता। त्यानंतर आपण पुढे आल्यानंतर देवगिरी किल्ला इथं तुम्हाला बघायला भेटतो मित्रांनो। तुम्ही जर तुमच्या फ्रेंड सोबत आले तर इथं नक्की सेल्फी पॉईंट आहे मित्रांनो, मस्तपैकी तुम्ही थांबून इथं फोटो शूट करू शकता। त्यानंतर आपण जाणार आहे मित्रांनो भद्रमारुतीच्या दर्शनासाठी, त्यामध्ये हा मोठा घाट बघायला भेटतो मित्रांनो आपल्याला पुन्हा एकदा। पुढे आल्यानंतर तुम्हाला साईबाबाची मूर्ती बघायला भेटणार आहे मित्रांनो। खुलताबाद येथील मस्तपैकी निसर्गरम्य वातावरण तुम्हाला बघायला भेटणार आहे मित्रांनो। पुढे आल्यानंतर तुम्हाला खुलताबाद येथील जाण्यासाठी 2 मार्ग दिसतात, त्यापैकीच आपण गावातील मार्ग निवडला। पुढे आल्यानंतर तुम्हाला ही कमान दिसते। त्यानंतर आपण सोबत नारळ व मारुती रायाला आवडणारे रुईची पानाची माळ घेतली। त्यासोबत तुम्हाला इथं कुंटलगिरीचा पेढा प्रसिद्ध भेटणार आहे। सोबत आज आपले होते शुभम भाऊला घेऊन मंदिरात मस्तपैकी दर्शन करण्यासाठी गेलो। मस्तपैकी मंदिराचा व्ह्यू तर तुम्ही बघू शकता। आपण कट्टर हिंदू म्हटल्यावरती शनिवारी खुलताबादला आलंच पाहिजे। तुम्ही पण छत्रपती संभाजीनगरला भेट देण्यात येणार असाल तर नक्कीच खुलताबाद येथील भद्रमारुती देवस्थानाला व्हिजिट करा, आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका मित्रांनो। मस्तपैकी भद्रमारुतीचं दर्शन घेऊन आपण पण आपल्या 10K फॉलोअर्ससाठी प्रार्थना केली, आणि लवकरात लवकर आपल्या YouTube चॅनलला पण मित्रांनो फॉलो करा, आणि आपल्या मराठी हक्काच्या ब्लॉगरला पटापट फॉलो करून घ्या मित्रांनो।